जय गजानन जय तो संस्कृतम. सामान्यतः व्यवहारात आपल्याला हे पाहायला मिळतं की माणूस ज्या परिस्थितीत आहे, स्वतः ज्या अवस्थेत आहे, त्या अवस्थेमध्ये त्याला सुख वाटत नाही. उलट परिस्थिती अशी असते की तो स्वतःला कुठेतरी अडचणीत, स्वतःला दुःखात, स्वतःला समस्यांनी ग्रस्त अशा अवस्थेत समजत असतो. आणि गंमत अशी आहे की त्याच वेळी तो त्या परिस्थितीत नसणाऱ्यांना मात्र बसल्या जागी सुखी आहेत अशी त्याची कल्पना असते. म्हणजे तुम्हाला हे व्यवहारात सहज पाहता येईल. एखाद्या बँकेमध्ये, मी केवळ उदाहरण म्हणून या सगळ्या संस्थांचा उल्लेख करतोय, तुम्ही एखाद्या बँकेत जा आणि बँकवाल्याला म्हणा तू किती मस्त मजेत आहे, तो म्हणतो हे इथला कुठला आनंद, इथं सगळा ताप आहे, याच्यापेक्षा इंजिनियर बरा. तुम्ही इंजिनियरला जाऊन भेटा, तो म्हणतो नाही मजा तर डॉक्टरची आहे. डॉक्टरला जाऊन भेटा, तो प्राध्यापकाची सांगेल, प्राध्यापक आणखीन कोणाची तरी सांगेल. जगामध्ये तुम्हाला ही रचना पाहायला मिळते की माणसं स्वतः आहेत त्या अवस्थेला सोडून इतर अवस्थांना चांगलं समजत राहतात. त्याच्यात मजा आहे, त्यात आनंद आहे असं त्यांना वाटत राहतं, बाहेरून वाटत राहतं. जोपर्यंत त्या अवस्थेत जात नाही, उद्या जर त्या अवस्थेत गेले तर यांनाही लक्षात येईल की तिथं समस्या किती आहेत. कारण जगामध्ये समस्या नाही असं स्थानच असू शकत नाही, अशी अवस्थाच असू शकत नाही. ज्या अवस्थेत तुम्ही आहात त्या त्या अवस्थेनुसार, त्या त्या काळानुसार, त्या त्या स्थळानुसार वेगवेगळ्या समस्या असणारच आहेत. त्या समस्यांच्याकडे तुम्ही कोणत्या दृष्टीने पाहता हा खरा प्रश्न असतो. पण माणसाची प्रवृत्ती असते जे नाही त्याला चांगलं आहे असं म्हणायचं. बरं, हे दुसऱ्यांच्या बाबतीत होतं असं नाही, स्वतःच्याही बाबतीत होतं. म्हणजे काय, तर त्याचं उत्तर तुम्ही एकदम लहान लेकरांचं जीवन पहा. त्यांना मोठं होण्याची प्रचंड हौस असते. म्हणजे ती हौस अनेक गोष्टीत आपल्याला दिसते. मोठ्या लोकांचे कपडे वापरायचा परंपरा, त्यातल्या त्यात त्याचा प्रयत्न असतो. आपल्या घरातल्या मोठ्या भावाचा सोडून द्या, अगदी वडिलांची चप्पल घालून, बूट घालून लहान मुलं फिरतात. आपल्याला हे सगळ्यांना सहजतेने पाहायला मिळतं. का असं होतं, त्याचं उत्तर आहे, लहान असताना त्याला असं वाटतं की आपण लवकर मोठं झालो पाहिजे. पण गंमत अशी आहे, हाच व्यक्ती किंवा हेच बालक जेव्हा मोठं होतं ना, तेव्हा त्याला मात्र वाटतं बालपणाचा काळ रम्य होता. मोठी मजेदार रचना आहे. म्हणजे आता आपल्यासारख्या सामान्य वयामधल्या व्यक्तिमत्वांना विचारलं तर ते म्हणतात नाही शाळेचे दिवस मस्त होते. मग शाळेचे दिवस जर मस्त होते तर शाळेच्या दिवसात कुठं आनंदी होता? नव्हता. तेव्हा तर दुःखी होता. तेव्हा कधी एकदा बाहेर पडतो त्यातून आणि कधी एकदा मोठा होतो अशी इच्छा होती. कारण ज्या अवस्थेत आपण असतो तिथे सोडून इतरत्र सुख आहे असं आपल्याला वाटत राहतं. हीच खरी पंचायत आहे. आणि मग ती पंचायत जेव्हा आपण आपल्या स्वभावाचा भाग करून घेतो तेव्हा आपण कुठेच सुखी होऊ शकत नाही. मग त्या अवस्थेत आता आपल्याला वाटतं नाही बालपण रम्य होतं, बालपण सुखी होतं. भगवान दत्तात्रेयांना सुद्धा वाटतं आणि म्हणून त्यांनी वेगवेगळे जे गुरु केले त्या गुरुमध्ये बालकाला गुरु केलेला आहे. अगदी पाळण्यामध्ये खेळणारं लहानसं लेकरू, रांगण्यापर्यंत तर फार फार तर अशा वयातलं ते बालक, त्या बालकाला गुरु केलेलं आहे. पण ते गुरु करताना ज्या गोष्टी समजून घेतल्या आहेत ना त्या व्यवस्थित समजून घ्याव्या लागतील. नुसत्या म्हणून उपयोग नाहीये. कशा करता केलं तर ते म्हणतायत मी त्या बालकासारखा राहतो. प्रश्न आपल्याला मूळ लक्षात ठेवायचा. महाराज यदू प्रश्न विचारतात तुम्ही आनंदी कसे? इतका आनंद, इतकी प्रसन्नता, हे सुख, समाधान, शांती तुमच्या जवळ कशी? त्याचं उत्तर द्यायला ते सुरुवात करतायत. ते म्हणतात मी बालकासारखा राहतो. म्हणजे काय? त्यांनी वर्णन केलं की जसं एखाद्या बालकाला मानही नसतो आणि अपमानही नसतो. तुम्ही त्या बालकाला मोठं कौतुक करा, त्याला फरक पडत नाही. पाळण्यातलं एखादं बालक समजून घ्या, म्हणजे मला आपल्याला जे सांगायचं ते नेमकेपणे लक्षात येईल. त्या बालकाला तुम्ही सोन्याचे दागिने घातले, त्याच्यामुळे त्याला आनंद झाला अशी शक्यता आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. कारण त्याला ते समजतच नाही, त्याचं मूल्यही कळत नाही. म्हणून सोन्याचे दागिने घातले म्हणून तो उड्या मारत नाही आणि अगदी त्याच्या अंगावरचे कपडे काढून घेतले म्हणून त्याला त्याचंही वाईट वाटत नाही. थंडी वाटते इत्यादी प्रकार जो असेल तो होऊ शकेल, पण इतर वेळा त्या प्रकारची कुठलीही गोष्ट नसेल तर कपडे काढून घेतले म्हणून त्याला वाईटही वाटत नाही. या दोन्ही गोष्टी त्याच्या ठिकाणी नाहीत. म्हणून कपडे काढून घेण्याचा अपमानही नाही आणि दागिने मिळाल्याचा सन्मानही त्याला वाटत नाही. मान आणि अपमान या दोन्हीच्या ते पलीकडं आहे. ही रचना आपल्याला एक सांगितली. ते म्हणतात जसं त्याला मान आणि अपमान नसतो, जसं त्याला चिंता नसते,
कशाची? त्यांनी दोन गोष्ट सांगितल्या, गेह म्हणजे घराची, पुत्री नाम पुत्र इत्यादिकांची, म्हणजे पुत्र पौत्र नातेवाईक सगळ्यांची, यातली कशाची चिंता त्याला नसते, कारण त्याला घराची चिंता नाही. घर नेमकं बांधायचं कसं, ते व्यवस्थित होईल कसं, त्याचं कर्ज घेतलं असेल तर त्या कर्जाचे हप्ते फेडायचे कसे, ह्या सगळ्या प्रकारच्या चिंतेपासून बालक मुक्त आहे, कारण त्याला या कशाशीच देणे घेणं नाही. हा, घर मात्र आपलंच असल्यासारखं तो खुशाल वापरून मोकळा होतो. हा जो भाव आहे तो आपल्याला दत्त महाराज सांगताय, म्हणून ते म्हणतात त्याला चिंता नाहीये, पुत्रांची इत्यादी चिंता नाही. आणखीन ते स्वतःच पुत्र अवस्थेत आहे, बालक अवस्थेत आहे, मोठं झालंच नाही, विवाह झालाच नाही, संतती त्यानंतरचं पुत्र पौत्र हे सगळे प्रकार झालेलेच नाहीत, तर त्यांची चिंता असण्याचं कारणच नाही. आणि म्हणून तशी अवस्था जी आहे ती अवस्था माझी आहे. मग ते बालक कसं असतं? आणखीन दोन सुंदर शब्द वापरले, जसं या नसलेल्या गोष्टी सांगितल्या तसं असलेल्या दोन गोष्टी सांगितल्या. आत्मक्रीड, दत्तात्रेय महाराजांनी वापरलेला अत्यंत सुंदर शब्द आहे. ते आत्मक्रीड असतं, स्वतःशीच खेळत असतं. पाण्यातल्या लहान लेकराचा विषय तुम्ही पहा, त्याला काही गरज नाहीये, मोजक्या दोनच गरज आहेत त्याच्या. भूक लागली तेवढ्या पुरता विषय, झोप आली बाकीचा विषय काही नाही. झोप झाली आणि पोट भरलेलं असेल तर ते आपल्याच आनंदात खेळत राहतं, त्याला खेळण्याची सुद्धा गरज नाही. नंतर हळूहळू ती तयार होते. जोपर्यंत ते त्याच्याही लहान आहे तोपर्यंत ते आत्मक्रीड असतं, स्वतःच्याच आनंदात असतं, स्वतःशीच खेळत राहतं, स्वतःचेच हाताचे पायाचे बोट चोखत राहणे याचाच आनंद त्याला असतो. ही जी अवस्था आहे म्हणून त्याला आत्मक्रीड म्हटलं. आणि दुसरं आत्मरतीर, स्वतःचीच त्याची रती म्हणजे प्रेम असतं, आपल्यावरच प्रेम आहे, त्याचं दुसऱ्यांवर प्रेम सुद्धा नाही, द्वेषही नाही आणि प्रेमही नाही. तुम्ही मग आल्यानंतर लहान बाकीचे लोक जेव्हा त्याच्याजवळ येतात तेव्हा ते आनंदित का होतं? त्याचं उत्तर काही नाही. त्या लोकांना नेहमी पाहून पाहून एक सवय लागते, तेवढाच भाग आहे. पण त्याच्याही आधीचा असेल तर, म्हणजे तेही न कळण्याचं, आणखी नजरच निश्चित न झालेलं ते लेकरू असेल तर ते आत्मरती, ते स्वतःवरच प्रेम करत राहतं, त्या आपल्याच आनंदामध्ये राहतं. ही जी अवस्था आहे ना, तसं मी तसा संचार करतो. कसा? बालवत, एखाद्या लहान लेकरासारखा. हे अत्यंत सुंदर वर्णन बालकाचं आपल्या समोर केलं. पण लक्षात घ्या, या सगळ्या वर्णनामध्ये भगवान दत्त प्रभू स्वतःची अवस्था सांगताना माझी अशी आहे असं म्हणतायत ते ठीक आहे, पण बालकाची अवस्था खरंच अशी आहे का? खरंच अशी एक याचा अर्थ मान अपमान रहित अशी त्याची खरंच अवस्था आहे का? वाटत आहे, दिसत आहे, पण लक्षात घ्या त्या असण्यामध्ये आणि दिसण्यामध्ये आणखीन एक वेगळा मागचा मुद्दा आहे. तो आहे ते अज्ञानातून आलेलं आहे. दत्तप्रभूंची अवस्था जी आहे ती सज्ञान अवस्थेत आहे, ज्ञानाने तयार झालेली ती अवस्था आहे. बालकाची तशी नाहीये. हा विवेक आपल्याला समजून घ्यावा लागेल. पण त्यातून आपल्याला ते सांगतायत की हा ठीक आहे, अशी अवस्था आली पाहिजे, पण बालकाची तशी नाही. म्हणून तर बालकाला नंतर मोठं व्हावं वाटतंय, कारण त्याला ते जे मिळालेलं सुख आहे ते आपल्या स्वतःच्या ज्ञानातून मिळालेलं नाही, उलट अज्ञानातून मिळालेलं आहे. त्याला एखाद्या गोष्टीत सन्मान का वाटत नाही, तर त्याचं उत्तर आहे या गोष्टींनी सन्मानित व्हायचंय, हेच संस्कार आणखीन त्याच्यावर झालेले नाही. तुम्ही त्याला शिव्या दिल्या तरी त्याला अपमान वाटत नाही, कारण या शब्दांनी अपमानित व्हायचं असतं हेही त्याला अद्याप कळलेलं नाही. आणि म्हणून म्हटलं की त्याची मान अपमान रहित अवस्था जी आहे ना, ती ज्ञानातून आलेली नाहीये, ती अज्ञानातून आलेली आहे. पण ठीक आहे, अवस्था म्हणून सांगायची आहे, ती अवस्था मान्य केली, पण त्यातलं अज्ञान जे आहे ना ते सोडायचं आहे. आणि म्हणून ते अज्ञान असल्यामुळे जसं जसं व्यवहाराचं ज्ञान व्हायला सुरुवात होते तसं तसं ती अवस्था नष्ट होते. लहानपणी असणारं ते जे निरागसत्व आहे ते नष्ट होतं. आणि का नष्ट होतं, तर त्याचं उत्तर आहे तो जसा जसा मोठा होतो तसं तसं त्याच्यामध्ये एक आत्मभान जागृत होतं, आणि त्या आत्मभानानंतर आलेला आप परभाव जागृत होतो. बालक जोपर्यंत त्या आप परभावाच्या अलीकडे असतं ना, तोपर्यंत ते सुखात असतं. एकदा त्याला हा भाव निर्माण झाला की मग पंचायत होते. आणि मग आपल्याकडे सहज अगदी त्या लहान लेकराकरता सुद्धा शब्द येतो, जेव्हा अगदी पाळण्यातलं असतं ना, तुम्ही त्याला उचलून कोणाच्याही जवळ द्या, ते आनंदातच असतं.
पण काही महिने गेले, एक 4-5 महिने गेले की मग पुढे पुढे घरामध्ये एक मस्त वाक्य येतं, आता तो माणसं ओळखतो. आणि मग एकदा ओळखायला लागला की मग तो स्वतःच्या आईला सोडून दुसऱ्याकडे जात नाही. त्या आईच्या जवळ बद्दल सुद्धा त्याच्या मनात एक आत्मभाव म्हणजे आत्मीयता या अर्थाने तयार होतो. आणि तशी आत्मीयता निर्माण झाली ना की मग आपल्याला आणखीन एक गमतीदार विषय घराघरात आपण अनुभवलेला सांगतो. त्या आईच्या जवळ बसून दुसऱ्या कोण्या व्यक्तीने जर गमतीने माझी ताई आहे, माझी बहीण आहे, माझी ही कोणी नातेवाईक आहे म्हणून जरी वाक्य वापरलं ना तर ते लहान लेकरू मारायला येतं अक्षरशः. बरं त्याच्याच दुसऱ्या मोठ्या भावाने माझी आई आहे म्हटलं तर ते मारायला येतं. कारण आता त्याला ती आई त्याची वाटते आणि त्याची मध्ये फक्त त्याचीच वाटते. हे जेव्हा नव्हतं ना तेव्हा त्याला सगळ्या स्त्रिया चालत होत्या. कोणत्याही स्त्रीच्या मांडीवर दिलं तर ते आनंदाने राहत होतं. पण आता आप-पर भाव निर्माण झाला आणि शास्त्रकार सांगतात जगातल्या सगळ्या दुःखाचं कारण हा आप-पर भाव आहे. तो त्या बालकामध्ये नव्हता, पण तो आता मग सांगितल्याप्रमाणे तो अज्ञानातून आहे, पण प्राप्त तो करायचा आहे. आप-पर-भाव रहित अवस्था प्राप्त करायची आहे आणि दुःख सगळं त्याच्यामुळे आहे. कारण शास्त्रकारांनी नियम सांगितला, अयम निजहा परो वेत्ती गणना लघुचेतसाम. हा माझा, हा तुझा, ही जी रचना आहे, ही गणना जी केली जाते, ही जी मोजमाप केलं जातं, हे जे विभागणी केली जाते, ही लघुचैतसाम लहान लोकांच्या मनात असते. आणि उलट्या बाजूला मग काय सांगतात ते म्हणतात उदारचरितानांतु वसुधैव कुटुंबकम. जे उदारचरित आहेत त्यांच्यासाठी संपूर्ण वसुधा म्हणजे पृथ्वी कुटुंब असते. ही जी रचना आहे ना ही ज्ञानाने प्राप्त झालेली, अज्ञानातली नाही. बालकाकडून शिकायचंय पण बालकासारखं नाही. दोन मधला फरक व्यवस्थित समजून घ्या. बालकाकडून शिकले मान अपमान रहित अवस्थेत असणे, पण ते मान अपमान रहित अवस्थेत असणे याचा अर्थ मान अपमान म्हणजे काय तेच न कळणे ही अवस्था अपेक्षित नाहीये. ते कळत असताना सुद्धा मान आणि अपमान न होणे केव्हा होता येईल, जेव्हा ही उदारचरित अवस्था निर्माण होईल. लक्षात घ्या, तुमचा अपमान जगामध्ये कोणी केला याच्यावर तो वाटतो की नाही हा भाव असतो. ज्या लोकांना आपण आपलं म्हणतो ना त्यांनी अपमान जरी केला तरी आपलं वाक्य वेगळं असतं. आणि आपल्या ज्यांना आपण विरोधी म्हणतो त्यांनी सन्मान जरी केला तरी वाक्य विरोधी असतं. म्हणजे काय, ज्यांना आपण पहिलेपासून विरोधी म्हणून ठरवलेलं आहे, आपले शत्रू म्हणून मोजलेलं आहे, त्यांनी सन्मान जरी केला ना याचा अर्थ काहीतरी त्याच्या मनामध्ये वेडं वाकडं असेल असा हाच गृहीत धरतो. म्हणून मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. आणि आपल्या माणसाने ज्याला आपण आपलं म्हणतो त्यांनी अपमान जरी केला ना तर सहज वाक्य येतं, जाऊ द्या ना, सोडून द्यायचं, आपलेच आहेत. लक्षात घ्या, याचा अर्थ अपमान किंवा सन्मान हा आपलेपणातून किंवा परकेपणातून येत असतो. हा जो भाव आहे ना तो व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. बालकाच्या निमित्ताने ते समजून घ्यायचं आहे. मग एकदा परका म्हटलं की त्यांनी सन्मान केला तरी शंका निर्माण होते, आणि एकदा आपला म्हटलं की अपमान केला तरी आपण गिळून टाकतो, कारण त्याला आपण आपलं म्हणत असतो. आणि हे जे आपलं म्हणणं आहे ना हे व्यापक जेव्हा होतं तेव्हा कोणीच आपला नाही कोणीच परका नाही, अशी जेव्हा अवस्था, किंवा सगळेच आपले आहेत त्याच्यामध्ये परका आपोआपच जातो, आणि एकदा सगळेच आले की मग आपला नावाची गोष्ट उरत नाही. ही जी अवस्था आहे तशी जेव्हा येते ना तेव्हा ती सगळी अवस्था आनंददायीच असते. मग उदारचरितानांतु वसुधैव कुटुंबकम, एकदा सगळेच माझेच आहेत म्हटलं की अपमान नावाची गोष्टच होत नाही, आणि मग आपल्या लोकांकडून सन्मानाची अपेक्षाही नसते. कारण त्यांचं सहज वागणं आहे, रोजचा विषय, त्यात काय कौतुक करायचं. बाहेरून कोणी आलं एखादी गोष्ट केली आपण कौतुक करतो, घरातल्या रोजच्याच व्यक्तीचं वेगळं कौतुक करण्याची गरजच नसते. हा जो भाव असतो ना तो आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतो. म्हणून बालकासारखं राहायलाच मी शिकलो हे जेव्हा दत्त महाराज म्हणतात तेव्हा गृहीत धरायचं की त्या बालकाची मान अपमान रहित अवस्था, गेह इत्यादीची चिंता नसणे, पण अस्तित्वातच नाही घर त्याची चिंता नसणे, या वाक्याला काय अर्थ आहे, अस्तित्वात असलेल्या घरामध्ये चिंता रहित राहणे हे गृहीत आहे. बायको आहे, मुलं आहेत, नातवंड आहेत, आणि हे सगळे असताना सुद्धा त्यांच्यात न अडकता त्यांचा असण्याचा आनंद घेणे
हे अपेक्षित आहे. बालकाची तशी अवस्था असते. भगवान दत्तात्रेय ते सांगतात, बालकाच्या आजूबाजूला गराडा असला तो त्या गराड्यात आनंदी असतो. बालकाच्या बाजूचे सगळे निघून गेले तो आत्मक्रीड असतो, स्वतःच्याच आनंदात असतो. ही अवस्था मिळवता आली पाहिजे. सगळे असताना त्यांच्यासह आनंदी आणि कोणी नसले तर त्यांच्याशिवाय आनंदी, याला बालकाला गुरु करणे असं म्हणतात. केवळ ते लहान लेकरू पाळण्यात हातपाय हलवत पडलंय म्हणून त्याला गुरु केला असं नाही. ही अवस्था प्राप्त करायची आहे. आणि मग आत्मक्रीड, आत्मरती, स्वतःवरच प्रेम, याचा अर्थ स्वतःच्या कार्यावर प्रेम. आणि प्रेम तेव्हाच असतं जेव्हा कार्य उदात्त असतं. आपले कार्य उदात्त असले पाहिजे आणि त्या उदात्त कार्यावर आपलं प्रेम असलं पाहिजे. हे बालकाकडून भगवान दत्त प्रभू शिकले. ते आणखीन वेगळा विषय वेगळ्या गुरूंकडून शिकतील पुढच्या भागात. तोपर्यंत जय गजानन.